श्रीदेवी हे नाव भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सोन्यासारखं चमकत राहणार आहे. अवघ्या 4 वर्षांच्या वयात मुर्गा या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी श्रीदेवी हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये चमकली. 1978मध्ये 16वा सावन या हिंदी चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या श्रीदेवीने हिम्मतवाला या चित्रपटातून यशस्वी झेप घेतली. मिस्टर इंडिया, चांदनी, नगीना, चालबाज, लम्हे यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर श्रीदेवीने केवळ प्रेक्षकांचेच मन जिंकले नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री म्हणून करोडोंचे मानधन घेण्याचा मानही मिळवला. श्रीदेवीचा स्टारडम इतका मोठा होता की त्या काळातील मोठे मोठे स्टारही तिच्यापासून थरथर कापत होते. बॉलिवूड जगतात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या श्रीदेवीचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये निधन झाले. श्रीदेवी जरी आज आपल्यात नसली तरी तिच्या अभिनयाने आणि तिच्या प्रतिभेने भारतीय चित्रपटसृष्टीवर एक अजून विसरता न येणारी अशी छाप सोडली आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड आणि कठोर परिश्रम घेणारी श्रीदेवी अनेक चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची क्षमता ठेवणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. श्रीदेवीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केले. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेली श्रीदेवी चित्रपट क्षेत्र तसेच तिच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणा बनली. श्रीदेवी ही एक आदर्श आहे. तिची प्रतिभा आणि कठोर परिश्रम आपल्याला नेहमीच आठवत राहतील. ही कहाणी स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणा आहे. श्रीदेवी आजही चमकत्या ताऱ्यासारखी चमकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही श्रीदेवीचा पाहिलेला पहिला चित्रपट कोणता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स वुमन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.